टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय आहे. ओमसाई कलमकांडे टीमचा विनंती आहे ओपनिंग प्लेयर मैदानाकडे मार्गस्थ करायचे. ऑफिशियली जशी इनिंग स्टार्ट होईल ऐकूयात मायक्रोफोन वरती सुनील शेलके सर यांचा सुमधुर आवाज. धन्यवाद. ते मात्र हर्ष उल्हासामध्ये पार पडत आहेत. नियोजनामध्ये कोणत्याही पद्धतीने ते मात्र त्रुटी नाहीये. दैदिप्यमान अशा पद्धतीचं हे दिमागदार नियोजन आहे. अगदी मी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये साठवून ठेवावं अशा पद्धतीचं नेत्रदीपक नियोजन आहे. चला निर्धारित 4 षटकांचा सामना सुरू करा. पंच वेळोवेळी आपण वॉर्निंग द्यायची आहे. निर्धारित 4 षटकांचा हाही सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सागर आणि दिनेश फलंदाजीसाठी तयार आहेत. सोनू पवार नावाचा गोलंदाजीसाठी तयार असेल. द गेम इज ऑल सेट. लेट्स स्टार्ट द प्ले. सोनू ऑन इज बॉलिंग मार्क. पहिला चेंडू शॉट ऑफ गुड लेनचा कव्हरच्या डोक्यावरून उडवला. यस चौकार. धन्यवाद. या स्पर्धेचे प्रणेते माननीय श्री प्रकाश बंधू भोपी, माजी सरपंच ग्रामपंचायत जांभुडे, त्यांच्या साथीने आमचे परममित्र राहुलजी तरे या 2 मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सस्ने स्वागत. आणि ते स्वागत झाले खऱ्या अर्थाने चौकाराने. गोलंदाज सोनू. हा चेंडू समोर ठेवला. या बेस झेल घेण्याची संधी आहे का? वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून आले, क्षेत्ररक्षण केलं. अजय यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक केलं गेलं. चेंडू अडवला, फेकी गेली. एक धावपलकावर आली. धावपलक 5 पर्यंत जाऊन पोहोचलाय. सोनू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा स्वतःला तयार करताना आपण पाहू शकाल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिल्या षटकाच्या माध्यमातून हाताळत जात आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मित्रांनो तुमच्या भेटीला इथे मात्र आला. हगाशी वर्सेस कमखांडे. सागर याच्यासाठीचा हा चेंडू आहे. चेंडूला भिरकावून दिला. व्हॉट अ ग्रेट शॉट. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला. लांबच लांब, दूरच दूर. षटकार. धन्यवाद. काय फटका सजवला. निश्चितच टीव्ही रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलं असेल ज्या पद्धतीने ते मात्र हा फटका सजवला गेला. चेंडूच्या रेषेतून स्वतःला अलग केलं. त्यानंतर निश्चितच चेंडूला उडवून दिलं. डीप स्क्वेअर लेग रिजन पलीकडे चेंडूने सीमारेषेची सफर केली आणि ती सुद्धा हवाई मार्गाने. 6 धावा धावपलकावर अंकित केले गेल्या. धावपलक आपण पाहिलं तर ते आहे 11. 11 धावा धावपलकावर. मॅच बॉल आलाय. सामना सुरू होईल.
चला अधिकचा वेळ घेऊ नका, लगेचच या सामन्याला सुरुवात करायची आहे. 11 धावा आतापर्यंत या धावफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळतील. सागर आणि दिनेश नावाचे दोन फलंदाज आहेत. सागरच्या बॅटमधून एक षटकार आलाय, बऱ्याचदा तो ते करत असतो. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळत असते. कदाचित हा तो सामना असेल जिथे त्याचा निश्चितच चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सागर याच्यासाठी यावेळेस बॅकफुटला जाऊन दोन क्षेत्ररक्षकांमध्ये जी दरार होती तिच्या चेंडूला फरार केलं जातं. हा चौकार. मध्ये आपण ज्या पद्धतीने पाहिलं काय अप्रतिमरित्या हा स्ट्रोक इथे मात्र सजवला गेला, स्वतःला खऱ्या अर्थाने जागा दिली आणि माघार घेतली होती. माघार घेतल्यानंतर इथे मात्र चाल केली असं म्हणायला हरकत नाही. हा चौकार मिळाला. धावफलक आहे 15. सोनू इज गेटिंग रेडी. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला, यावेळेस कमबॅक करून दाखवलाय सोनू याने. प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने ज्यावेळी षटकार चौकार जास्त संख्येने येत असतात त्यावेळेस एखादा निर्धाव चेंडू फेकला तर आपल्याला असं वाटतं एखादं षटक निर्धाव पडलं की काय. तसं मात्र इथे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल सोनू पवार नावाच्या या गोलंदाजाने. निर्धाव चेंडू इथे मात्र फेकला गेला. धावफलकावर धावा 15 आहेत. सोनूला पण एकदा तयार व्हावं लागेल. यावेळेसचा चेंडू उजव्या एसटीला अगदी लिव्ह करत असताना व्हॉट अ ग्रेट बॉल दिस टाइम. काय जबरदस्त इथे हा चेंडू हाताळला गेला. सागर सारख्या फलंदाजाकडे कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं आणि हे षटक संपलं मित्रांनो. 15 धावा धावफलकावर लागल्या, एकही गडी बाद झाला नाही. कळमखांडे या संघाचा खऱ्या अर्थाने चांगलं षटक म्हणता येईल कळमखांडे संघासाठी आणि 15 धावा धावफलकावर लावण्यामध्ये फलंदाज यशस्वी ठरले दिनेश आणि सागर. चला एक षटक संपलं. मिडल कॉन्फरन्स कशा करताय वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. क्रमांक 2चं षटक लगेचच मार्गस्थ करायचं आहे. राजेश भोईर आणि मयूर मार्के आपणास विनंती आहे निश्चितच आपण या गोष्टीकडे लक्ष असू द्यायचंय. पहिलं षटक संपलंय, मिडल कॉन्फरन्स सुरू आहे. वेळेच्या बाबतीत कटाक्ष पाळा. चला क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करा. क्रमांक 2चं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्वप्नील. समोर जो पडदा आहे ज्या ज्या प्रेक्षकांनी होल्ड केलाय तो सोडून द्या, त्याच्यावर राग काढू नका. येस, तुमचं काय झालं असेल बिनसला असेल तर चर्चा करा, त्या पडद्यावर राग काढू नका. एक धाव धावफलकावर आली आणि धावफलक एकने वाढत असताना आपण पाहू शकाल यावेळेस 16 धावा धावफलकावर आहेत. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर तयार. इथे समोर ठेवलाय यॉर्कर लेंथ आहे आणि बॅट इन्व्हॉल्व होती. येस इट इज. साऊंड आलेला आहे, फार मोठा आवाज आला. बॅट इन्व्हॉल्व होती आणि समोर गडी तितका मोठा आहे खऱ्या अर्थाने, म्हणूनच तितका तिथे मात्र उत्साह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. स्वप्नील सोनू अँड टीमचा हा चेंडू निर्धाव दरम्यान आलेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नीलला पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल सागरसाठी. इथे फुलटॉस आहे, लोअर फुलटॉस. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मोहनच्या माध्यमातून. हे सगळे अनुभवी खेळाडू आहेत खऱ्या अर्थाने. आगाशी संघाकडून अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यांचा फार मोठा बोलबाला होता त्यामधील स्वप्नील नावाचा गोलंदाज आहे. समोर ज्याच्याकडून क्षेत्ररक्षण झालं मोहन असतील. भरत एक खेळाडू आहे या संघामध्ये. गोलंदाज तयार. इथे हा चेंडू अप्रतिम आहे, हा चेंडू अप्रतिम. निश्चितच जर तुम्हाला चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे की नाही याचा अपील करायचा असेल तर तो स्ट्रायकर पंचांकडे करणं गरजेचं आहे. स्क्वेअर लेग पंच याविषयी काही मत देणार नाहीत. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा स्वप्नील. हे षटक चांगलं राहिलंय. षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा इथे मात्र खर्च केल्यात. यानंतरचा चेंडू घेऊन तयार स्वप्नील. इथे फटका मोठा आहे, पाहायचा अंतर मिळेल की झेल होईल.
सोनू इथे मात्र झेल स्वीकारतोय. व्हॉट अ ग्रेट कॅच. फलंदाज बाद. झाली होती पुन्हा एकदा त्याच दिशेकडे आपण चाललेलो आहोत. पाहायचंय यानंतर येणाऱ्या काळामध्ये अजून काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील का. दरम्यान आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये दरम्यान इकडे मात्र निसर्ग त्याचा प्रकोप दाखवत असताना प्रेक्षकांना आपण बऱ्याच सूचना केल्या. पडदा धरू नका, पडद्याला कोणत्या पद्धतीने फाडू नका. पण इथे काय आहे, राजाने मारला आणि पावसानं झोडपलं. दात कोणाकडे देणार आहोत आपण. वादळ वावटळ दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सायक्लॉन आलेलं आपण पाहतोय. यस, केलं जाईल. चांगल्या पद्धतीने पूर्ववत परिस्थिती पाहायला मिळेल. खेळपट्टीवर आलेला कचरा थोडा बाजूला करा आणि इथे मात्र खेळायला आपण सुरुवात करा. यस, खेळपट्टीवर आलेला कचरा थोडा बाजूला करा. आपण लगेचच इथे मात्र खेळायला सुरुवात करणार आहोत. छोट्या छोटी गोष्टी असतात मित्रांनो. निसर्ग या अगोदर मी बऱ्याचदा बोलत असतो, निसर्गाच्या समोर माणूस म्हणजे काहीच नाही, काही नसल्यास समान आहे. ॲज लाईक अ पपेट. आणि हतबल असतो खऱ्या अर्थाने माणूस, काही करू शकत नाही. अशा पद्धतीने ज्यावेळेस गोष्टी घडत असतात, मोठमोठे भूकंप येऊन गेले, मोठमोठ्या सुनामी येऊन गेल्या, बरंच काही येऊन गेलं, माणसाला काही करता आलं नाही खऱ्या अर्थाने. आणि ह्या 1-2 वर्षामध्ये जे आपल्या समोर आहे त्याचा अंदाज प्रत्येकाला आला असेल. स्वप्नील याचा हा चेंडू आहे. यावेळेस आडव्या बॅटने स्टॉक केलं चेंडूला, सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, षटकार. त्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज नाहीये. वारंवार तुम्हाला एकच सूचना असेल, आगाशी संघ आपण एक वेगळ्या लेवलचं क्रिकेट इकडे मात्र खेळत आहात आणि ते खेळत असताना या गोष्टींचं भान आपल्याला असणं फार गरजेचं आहे. डोक्यामध्ये निश्चितच ती गोष्ट असू द्या. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच इथे मात्र मार्गस्थ करायचंय. क्रमांक 3 साठी पाहायचंय कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर इथे मात्र येईल आगाशी संघाकडून. साठी कौतुक असेल टीम मॅनेजमेंटचं. क्रमांक 3 साठी गोलंदाज तयार आहेत नागेश. यावेळेस धावपल करत धावा आहेत 2 षटकानंतर 23. आडव्या बॅटने समोर खेळून काढलाय विरोधाभास खऱ्या अर्थाने. आडव्या बॅटचा प्रत्येक फटका निश्चितच लॉंग लेग, फाईन लेग आणि मिड विकेट कडेच जाईल असं नाही. आडव्या बॅटचा एखादा फटका समोर अगदी येऊ शकतो. स्ट्रेट ड्राईव्ह केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि धावपलक 24 पर्यंत जाऊन इथे मात्र पोहोचलाय. 24 ऑन दी बोर्ड. नागेश तयार असतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याफार फरकाने इथे मात्र बदल केला जातो. बऱ्याचदा गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळला त्यानंतर साई जर तुम्ही क्षेत्ररक्षण चेंज केलं ना, त्यानंतर येणाऱ्या कालावधीमध्ये गोलंदाजाला फार मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. धावपालकर धावा 24. यस, चला गोलंदाज तयार व्हा. नागेश. सागर याच्यासाठीचा हा चेंडू आहे. पाहायचाय चेंडू फार काळ हवेमध्ये, झेल घेतला जाईल का. येस इट इज. अप्रतिम झेल आणि फलंदाज सागर फेल. बॅक टू द डगआउट.
धन्यवाद. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल निश्चितच. क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल कर्णधाराचं. त्याने मात्र क्षेत्ररक्षण बदलवलं होतं आणि एक ट्रॅप तिथे मात्र रचला गेला होता आणि त्या सापळ्यामध्ये बिग फिश इथे मात्र त्या नेटमध्ये आला असं म्हणायला हरकत नाही. फार मोठा सावध हाताला लागला आणि धावपलकर धाव आहे 24. गोलंदाज तयार. हा चेंडू समोर ठेवलाय, स्लॉक केलं, याला आडव्या बॅटने फोर्सिबल स्ट्रोक आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षण इथे मात्र चांगला होत नाही. सतीशच्या माध्यमातून प्रेशराईज केले गेलं. 1च्या जागेवर 2, 2च्या जागेवर 3, 4 येतील का? 1 2 का 4? 2 धावा धावपलकावर. 26 धावा यावेळेस धावपलकावर लागलेले आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील. या गोलंदाजाचं कौतुक निश्चितच करेल आणि चांगली निश्चितच गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. इथे हा फटका मोठा. दीपकच्या बॅटमध्ये जर चेंडू आला तर निश्चितच मला वाटत नाही कोणते ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू पडेल. निश्चितच आउट ऑफ पार्क, सिक्सर. कामगार इथे पाहिली होती मित्रांनो. अप्रतिमरित्या तिकडे मात्र फटकेबाजी त्यांनी नेत्रदीपक फटके खेळून काढले होते. गोलंदाज तयार. किती स्टान्स चेंज केला यावेळेस, फॉलो केलं फलंदाजाला. गोलंदाजाचंही कौतुक असेल. यस आणि यस 22च्या रूपाने ही धाव इकडे मात्र अंकित केली जाईल. धावपलक 1 ने वाढत असताना आपण पाहू शकाल 33 धावा यावेळेस धावपलकावर आहेत. एक तुम्हारी एक हमारी, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. डाव प्रतिडाव शाह काटशाह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने गोलंदाजाने तिकडे मात्र फॉलो केलं होतं फलंदाजाला. फलंदाज उजव्या स्टेजच्या फारच बाहेर आले होते. कदाचित त्याला असं वाटलं की गोलंदाजाला स्टंप्स आपण दाखवले तर गोलंदाज स्टंप्स हिट करण्याचा प्रयत्न करेल, परंतु नागेशाने या गोष्टीला बगल दिली, वेगळा विचार केला आणि चांगल्या पद्धतीने एक्झिक्युशन मैदानाच्या आतमध्ये तो चेंडू तिकडे मात्र हाताळला. धावपलकर धावा 23 आहेत. त्या चेंडूवर फक्त आणि फक्त 1 धाव दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा आहेत. आतापर्यंत फलंदाजी चांगली केली होती. सागराच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार पाहिला होता आपण. त्यानंतर फलंदाज बाद झाले होते. दिनेश त्यांनी 6 धावा धावपलकर जोडले होते. आता मात्र दीपक आणि त्याच्या साथीने संकेत नावाचे 2 फलंदाज आहेत. गोलंदाज तयार नागेश. षटकातील शेवटचा चेंडू असेल. 33 धावा धावपलकर आहेत. यावेळेस यस पंच आमच्याकडे वळले. यावेळेस चेंडू आहे उजव्या स्टेजच्या फारच बाहेर. इथे मात्र पिचिंग केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. त्याला वाटलं या अगोदर ज्या पद्धतीने आपण चेंडू टाकलाय तो चेंडू इकडे मात्र पुन्हा टाकावा, परंतु इथे मात्र कुठेतरी त्याची ऍप्लिकेशन लेवल आहे ती कमी पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. दुधारी अस्त्र इथे मात्र बाहेर काढले. यावेळेस चेंडू दणदण करत सीमारेषे बाहेर चौकार. यस क्रमांक 4च्या षटकाला इथे मात्र मित्रांनो आपण सुरुवात करूया. 38 धावा धावपलकर आहेत. क्रमांक 4 साठी कोणता गोलंदाजी मार्कवर इथे मात्र आकाशी संघाकडून येईल हे सुद्धा आपल्याला पाहायचंय. हे 6 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील पाहायचंय. या 6 चेंडूंमध्ये किती मोठे फटके लागतील हेही पाहायचंय. या 6 चेंडूंमध्ये किती गडी बाद होतील. अनेक अनिश्चितता आहेत आणि क्रिकेट यानेच भरलेलं आहे आणि यासाठी अशा पद्धतीचं आयोजन करावं लागतं. 38 धावा धावपलकर आहेत. अनिश नावाचा गोलंदाज आहे. अनिश शेळके नावाचा गोलंदाज आहे. हा सुद्धा एक नवीन चेहरा आहे. खऱ्या अर्थाने नागेशाला आपण पाहिलं, अनिशाला आपण पाहतो. सोनू पवार असेल. हा चेंडू लोअर फुल टॉस आहे. समोर प्लेस केला आहे. क्षेत्ररक्षक
सोडू याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फार मोठं डिस्टन्स कव्हर करायचं होतं आणि अंतिम क्षणापर्यंत हार मानली नाही. चेंडूवर चांगली नजर ठेवली. चेंडूने दरम्यान निश्चितच हुलकावणी दिली होती, परंतु अंतिम क्षणाला दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडवला गेला. 40 धावा धावफलकावर लागल्या. अनिश इज गेटिंग रेडी दिस टाइम टू दीपक. Shot of good length for that ball. Going and gone. Yes, it is maximum. आहे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे, डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा अप्रतिम फटका, हा षटकार. धावफलक 6 वाढते. 46 धावा या बेस धावफलकावर असताना आपल्याला पाहायला मिळतील. अनिश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा तयार. बिशप मध्ये खेळून काढलाय फटका. हा एक धाव पूर्ण असेल, दुसरीसाठी निघतील का पाहायचा आहे. 2 धावा यावेळेस पूर्ण आहेत. नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, कारण सुरुवातीला तितका फलंदाजीला भर जरी आला नव्हता तरी त्यानंतर मात्र चांगला प्रयत्न झालाय. 48 धावा यावेळेस धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. अनिश नावाचा गोलंदाज आहे. गोलंदाजीसाठी स्वतःला मात्र पुन्हा एकदा तयार करताना आपण निश्चितच त्याला पाहू शकाल. स्वप्नात कामगिरी निश्चितच त्याला करायची असेल, परंतु स्वप्न बघणं मित्रांनो अगदी सोपं असतं. त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आयुष्यामध्ये फार मोठी किंमत मोजावी लागते, कठोर परिश्रम घ्यावे लागतात. गोलंदाज तयार. इथे समोर ठेवले. यावेळेस चेंडू अप्रतिम आहे, त्याची दिशाही चांगली आहे, टप्पा अचूक आहे. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी निघतील पाहायचंय. स्ट्रायकिंग एंडला दीपक आलेत. एक धाव आली, एक गडी बाद झाला. टीव्ही स्क्रीन मध्ये आपण आपल्या रिप्ले निश्चितच पाहू शकता. नीट अँड क्लिअर टेलिकास्ट या सामन्यांचं केलं जातं. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज आहे. आपण पाहतो मित्रांनो निश्चितच धावफलक दाखवलं जातं. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. 48 धावा धावफलक, 2 गडी बाद झालेले आहेत. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर एक दुहेरी धाव आली, ती दुसऱ्या चेंडूवर निश्चितच षटकार आला. तिसऱ्या चेंडूवर आपण पाहिला दुहेरी धाव आली आणि चौथ्या चेंडूवर दरम्यान आपण निश्चितच पाहिलं एक धाव आली जरी असेल तरी संकेतला परतावा लागलेला आहे. 49 धावा यावेळेस धावफलकावर लागलेल्या निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील 2 चेंडूंचा काही शेष आहे. अनिश नावाचा गोलंदाज निश्चितच पुन्हा एकदा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दीपक स्ट्रायकिंग एंडला आलेत, पाहायचे कशा पद्धतीने त्यानंतर ते फलंदाजी करतील. यस 49 यावेळेस समोर ठेवले. यावेळेस निश्चितच यष्टी रक्षक चूक करताना आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव या धावफलकावर इकडे मात्र आली. 50 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा दीपक स्ट्रायकिंग एंडला येतील. गडी बाद झाला. यावेळेस कळमखांडे संघाला लागलेला हा चौथा धक्का. अनिश हा चेंडू, हा मोठा फटका आहे. आकाशाला गवसणी घालणारा हा उत्तुंग षटकार. धावफलकावर लावलेले 57 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये इथे मात्र असेल ते आगाशी संघासाठी आणि बऱ्याच अंतरानंतर इथे मात्र धावफलक चांगलं झालंय असं म्हणायला हरकत नाही. 2, 3, 4 मॅच झाल्या त्यानंतर धावफलक इथे मात्र 57 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. 57 धावांचं लक्ष आगाशी संघामार्फत कशा पद्धतीने इथे मात्र
गाठलं जातं, त्यांचा पाठला कशा पद्धतीने राहतोय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितच तयार आहेत माझे साथीच समालोचक दीपक बिराडे सर. $56 इज द टार्गेट. 56 धाब्याचं लक्ष द्वितीय सत्रामध्ये ठेवण्यात आलंय. ओमसाई कलमखांडे या टीम कडून विनंती आहे आगाशी टीमला ओपनिंग पेयर त्वरित मैदानाकडे पाठवायची आहे. परेशदादा पाटील आणि सुरेशदादा भोपी यांच्या संयुक्त विद्यमानाने साकारण्यात आलेली स्पर्धा बंधचषक जारुडे 2022 हे पहिलं वर्ष. 56 टू विन. 56 धाब्याचं टार्गेट. यस 57 टू विन. 57 धाब्याचं टार्गेट. आव्हान लक्ष सेकंड इनिंग मध्ये चेस करायचंय. एक्युरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाला ओमसाई कलमखांडे टीमच्या विरुद्ध प्रयत्न करावे लागतील. समोर मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी ऑलरेडी 2 सामने जिंकून जनमान बेलपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे आजच्या दिवसातील क्वालिफाय लढतीकडे बक्षीसपात्र फेरीमध्ये आणि पाहायचं त्यांचा विरोधात मात्र कुठला संघ इन ऍक्शन मध्ये असेल. सलामीची जोडी केलपट्टीकडे सतीश शेलके आणि त्यांच्या साथीनं पोहोचतोय सोनू शेलके. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. उपस्थित सर्व मान्यवरांचं प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं जांभरुडे आणि त्याचबरोबर खानिवडे गावातील सर्व ज्येष्ठ ग्रामस्थांचं आमच्या व्यवस्थापन समितीकडून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. जो प्रेक्षक वर्ग टेन क्रिक या वाहिनीच्या माध्यमातून युट्यूब या सोशल ॲपवरती या सरपंच चषकाचा सकाळपासून मनमुनात आनंद लुटतोय त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. नाव मूव इन टू द ग्राउंड. व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित होतात यशवंतदादा शेलके, पोलीस पाटील आगाशी. पहिलाच बॉल सागर कापडीचा राईट अप इनटू द ब्लॉक होल. सुरुवात दर्जेदार करत असताना सागर कापडी सुरुवात देखील चांगली राहिली होती जेव्हा बॅटिंग करत होता पहिल्या इनिंग मध्ये. स्पेशली पॉवर प्ले मध्ये त्याने केलेली पॉवरफुल कामगिरी आणि आता बॉलिंग मध्ये देखील आपली छाप सोडत असताना व्हेरिएशन भरपूर आहे सागर कापडीकडे. भरपूर वर्षाचा अनुभव लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील दर्जेदार कामगिरी नेहमीच या गोलंदाजाची राहिली आहे. स्विंगिंग यॉर्कर यू मिस आय विल डेफिनेटली इट. टो क्रशर यॉर्कर स्टिक इथे उखाडली आहे. प्ले डाऊन होत असताना सतीश शेलके धक्का पहिला पोहोचतोय आकाश क्रिकेट संघाला. विकेटचं पतन. विकेट इथे मिळाली ओमसाई कलमखांडे टीमला. कॅप्टननं हा ब्रेक थ्रू इथे मिळवून दिला. काय सामना राहिला होता पहिला शिवप्रेमी शिरगावच्या विरोधात. काय बॉलिंग केली होती सुभाष कापडीनं आणि त्यानंतर या टीमनं आता मोठा उलटफेर करायला या स्पर्धेमध्ये सुरुवात केली आहे. आजच्या दिवसातील सगळे सामने पाहिलं तर अतिशय दर्जेदार राहिलेत आणि ही लढत देखील प्रेक्षणीय करायची असेल तर सोनू शिलकेच्या साथीनं आता सोनू पवारला पार्टनरशिप करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, नितांत आवश्यकता आहे एक्युरा स्पोर्ट्स आगाशी क्रिकेट संघाला. फुल लेंथ होता ड्राइव्ह करत असताना कॉपी बुक स्टाईलनं बॉल गॅप मध्ये निघून चाललाय. 2 फिल्डर बॉलच्या पाठीमागे डीप मध्ये मोठी चेस बाग मिल्का भाग अशी परिस्थिती. लास्ट मोमेंटला फिल्डरनं बॉलला आतमध्ये ढकललंय. तिसऱ्या रनसाठी निघाले सोनू शिलके आणि 3 धावा वेगानं कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. कॉपी बुक स्टाईलनं
अगदी बॅकलिपला खाली आणलं, बॉलच्या लाईन मध्ये पोहोचले, मेरिट नुसार गॅप देखील पिक केली होती सोनू पवारनं आणि अंतिम क्षणाला 3 धावा इझिली या बॉलवरती कंप्लीट करत असताना अकाउंट ओपन होता आई एकविरा आकाशी क्रिकेट संघाचा. धावाचा शुभारंभ होत असताना स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सोनू शेळके. फुलटॉस होता, टायमिंग होत नाहीये, स्टिकर वरती चेंडू आदळतोय, फिल्डर पोहोचला, दीपक कापडी झेल इथे पकडलाय, सोनू शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. हा दुसरा धक्का. ही दुसरी विकेट या डावाची तो संपादित करत असताना स्ट्रायकिंग एंडला पोहोचतायत सोनू पवार, नॉट स्ट्रायकिंग एंडला रुपेश. मिडल ऑर्डर सध्या मैदानामध्ये पोहोचले, आघाडीची जोडी खेळपट्टीच्या बाहेर परतली आहे, डाव संकटामध्ये सापडलाय आकाशी क्रिकेट संघाचा. ऑफ ब्रेक, वाट डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. काय चेंडू वळवलाय त्या ठिकाणी सागर कापडीनं. लास्ट मुमेंटला फिंगर रोड केले होते, बोट विखुरली होती, सीमचा चांगला वापर, लेनचा अप्रतिम वापर, बाउन्स आणि स्विंग या दोन्ही गोष्टीचं अगदी पाहिलं तर सुसज्ज तालमेल या बॉलवरती पाहायला मिळालं. व्हेरिएशन ही सर्वात मोठी खासियत आहे, सर्वात मोठी स्पेशालिटी आहे सागर कापडीची आणि ती व्हेरिएशन या बॉलवरती पाहायला मिळालं. सुंदर बॉल ड्राइव्ह करत असताना मिडऑफच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे, आउटफील्ड फास्ट, फिल्डर बॉलच्या पाठीमागे, संकेत कापडीचे चांगले प्रयत्न, बॅकअप देत असताना प्रणित. अखेर या बॉलवरती आता मिळतायत एकंदरीत सोनू पवारला धावा 2. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय, पॉवर प्लेचं पहिलं षटक होते कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या अंती 57 धाब्याचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघ आई एकविरा क्रिकेट क्लब आगाशी आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 5 आकडावरती मॅच मध्ये इक्वेशन आता बॅलन्स राहिलं. येणारे बॉल शिल्लक आहेत 18, अर्थातच 3 षटक आणि 3 षटकांमध्ये अजूनही करायचे आहेत. 17.33 धावेच्या धावगतीनं 52 धावा. दुसरे षटक संकेत कापडी बॉलिंग ट्रॅकवर. एमर्जिंग प्लेअर इन एमपीएल सीझन 2020 मुरबाड प्रीमियर लीगचा उदयोन्मुख खेळाडूचा किताब देऊन गौरवण्यात आलेला गुणी अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम ओमसाई कलम खांडे संकेत कापडी नाव कम्स इनटू द अटॅक. 18 बॉल आता आवश्यकता आहे 52 रनची स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी रुपेश. लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड विकेट संकेत. पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज यस्त्यांचा पाठीमागे दत्ता कापडीनं टिपलाय. सुरेख झेल फलंदाज रुपेश शेळकेची खेळी मात्र फेल. अजून एक धक्का बसतोय आकाशी क्रिकेट संघाला. रुपेश शेळके बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅट्समन आता खेळपट्टीकडे पोहोचतोय कृपाल ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 5. पहिल्याच बॉलवरती आणखीन एक सुयश, आणखीन एक सफलता ओमसाई कलमखांडे टीम करता आणि त्याचबरोबर बॉलर संकेत कापडी करता. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला सध्या खेळण्यासाठी इन ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळपट्टीकडे पोहोचलाय कृपाल. फील्डमध्ये चेंजेस करत असताना संकेत राऊंड विकेट. पहिलाच बॉल कृपालसाठी लो फुल टॉस होता, अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. ऑन ड्राईव्ह सजवलाय डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतायत चेतन
अॅक्युरेट फेक देत असताना नॉन स्ट्रायकिंग इनला इझिली एक रन ऍड होईल कृपालच्या खात्यामध्ये आणि टीमचं धावफलक आता सिंगल धाबेच्या साथीनं धावफलकावरती पोहोचते पुढे 6 या आकड्यावर. टेनक्रिक या वाहिन्याची देखील दर्जेदार कामगिरी या स्पर्धेमध्ये या पहिल्या दिवसामध्ये. ऑफिशियल ऑपरेटर असतील भावेश दादा, कॅमेरामॅनचं देखील कौतुक करावं लागेल. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, लाऊड ऑफ इलेन सिटीज, बॅट्समन गोज डाऊन. अजून एक धक्का बसतोय. सोनू पवार बॅक टू द पॅव्हिलियन. सफलता संकेत कापडी करता या षटकातील दुसरी आणि सांघिक हे 4थं यश ओमसाई कलमखांडे क्रिकेट संघाकरता. लाईन इथे चांगली आहे. नितीनला देखील संधी नाहीये. 57 धाब्याचं लक्ष भलं मोठं आव्हान गाठत असताना आता मात्र दमछाक होतीये, थोडीशी पिछेहाट होतीये आई एकविरा क्रिकेट क्लब आगाशी या संघाची. रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट येताना पाहायला मिळाला आणि हा धक्का देखील आता पोहोचत असताना कृपालच्या स्वरूपात टीमला 4था. संधी आहे झेलची. बॉल हवेमध्ये डिस्टन्स मिळाला परंतु हाईट इथे जास्त होते आणि झेल टिपला सागर कापडीनं. तिसरी सफलता षटकाची संकेत कापडी करता फलंदाज बाद होत असताना नितीन. टिनक्रिक वाहिनीची टीम ऑफिशियल ऑपरेटरच्या भूमिकेत आहेत भावेश दादा, त्याचबरोबर कॅमेरामॅन ऋषी असतील, गोविंद असतील, बाबू असतील, त्याचबरोबर वैभव असतील. सर्वांची अप्रतिम कामगिरी स्कोरच्या भूमिकेत संपूर्ण दिवस आज ज्यांच्या सुवारच्या हस्ताक्षरानं हे धावफलक सजवण्यात आलं. साई पाटील अप्रतिम कामगिरी करत असताना बॉल इथे खराब आहे. अंपायर सिग्नल, इट इज अ नो बॉल. येस, मयूर मार्केस सरांचा सिग्नल आलाय नो बॉलचा. फ्री हिट कॉल कंटिन्यू असेल आणि त्याचबरोबर आता इशारा आलाय तो एका अतिरिक्त धावेचा. धावफलक पोहोचेल एक्स्ट्रा रन सोबत. 7 आकड्यावरती कृपालला आता झाली संधी. उघडाडोले पहा नीट, बॉल आहे फ्री हिट. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, अगदी पुढ्यात टाकला होता हा बॉल. षटक क्रमांक 2 डॉट बॉल बरोबर इथे समाप्त होते. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि अखेर 2 षटकांची अंती हे धावफलक आई एकविरा स्पोर्ट्स क्लब आगाची संघाचं पाहतोय आपण. 7 या आकड्यावरती 5 गडी बाद झालेत, 12 बॉल, आता 50 धावेचं समीकरण. सरपंच चषक जांभुर्डे पहिलं पर्व आपण पाहतोय. सन्माननीय सरपंचताई वैशालीताई प्रकाशदादा भोपी यांच्या संकल्पनेतून यांच्या नामप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आलेली ही क्रीडा स्पर्धा 4 दिवसीय क्रीडा स्पर्धेचा महोत्सव आपण पाहतोय. परेशदादा पाटील आणि त्याचबरोबर सुरेशदादा भोपी यांनी घेतलेले अपार कष्ट, थांग मेहनत आणि त्यांच्या सत्यातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा. त्याचबरोबर प्रकाशदादा भोपी माजी सरपंच ग्रामपंचायत जांभुर्डे यांच्या नियोजनातून आणि कल्पकतेतून साकारण्यात आलेली ही 4 दिवसीय क्रीडा स्पर्धा सरपंच चषक जांभुर्डे 2022 पर्व पहिलं. राऊंड विकेट जाता. तिसरं षटक. पहिलाच बॉल बाउन्स होत असताना सरळ निघून चाललाय. परफ्यूम डिलिव्हरी अगदी बॅट्समनच्या नाकाजवळून टेक ऑफ घेत असताना त्यांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होत असताना डॉट बॉलला स्पेलला सुरुवात करत असताना दत्ता कापडी एंटरटेन होत नाहीये प्रेक्षक. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंग मध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, ऑफ ब्रेक बॉल, संधी नाहीये स्ट्रायकिंग इन वरती फलंदाजाला. आता व्हेरिएशन दाखवलं, अगोदर गती होती, त्यानंतर आता स्विंग वरती विश्वास दाखवला आणि तो प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळालाय दत्ता कापडे यांचा.
मॅन फ्रॉम मालेगाव या व्यक्तिमत्वाचे देखील दर्जेदार कामगिरी स्कोरले अंपायरच्या भूमिकेत मयूर मार्केसर मॅन फ्रॉम पाटगाव त्यांचं देखील आज चांगलं सहकार्य इथे लाभत असताना व्यवस्थापन समितीला थांबून गाईड केला. शॉट बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर उपस्थित, झेल तिथे टिपलाय, फलंदाज बाद. 8 या आकड्यावरती हा धक्का 6वा पोहोचत असताना गडी इथे गमावतोय. अनिश बॅक टू द पॅव्हिलियन. आहे 6 गडी बाद होत असताना 8व्या क्रमांकावरती पोहोचतायत मोहन. आतापर्यंत 4 बॉल मध्ये कंट्रोल बॉलिंग करत असताना दत्ता कापडी या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सागर कापडीने दर्जेदार सुरुवात केली. संकेत कापडीचा देखील स्पेल दर्जेदार राहिला आणि आता बहारदार कामगिरी तिसऱ्या षटकामध्ये करत असताना दत्ता कापडी शफल झाले. हुक करण्याचा प्रयत्न, लाईन इथे चांगली आहे. पडदा सोडायचा प्रेक्षक वर्ग विनंती आहे. ही सूचना आहे आमच्या व्यवस्थापन समितीकडून, तिचं पालन तुम्ही करायचं. समोरचे प्रेक्षक कृपया पडदा आपण सोडायचा. सात बॉल 49 धाब्याचं समीकरण. लाईन इथे चांगली होती. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर जुळलं नाहीये. मिळेल ती फक्त एकच धाव. षटक तिसरं याच बरोबर समाप्त होत आहे. दाफल करते एकूण 9 धावा. 6 गडी बाद होत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये पाहिला धावांचा प्रचंड महापूर, दुसऱ्या इनिंग मध्ये पाहतोय धावांचा दुष्काळ. आणि आता समीकरण बॅलन्स राहिलं. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये आता करायच्यात 48 धावा. प्रथम ते चतुर्थ क्रमांकासाठी सौजन्य मान्य श्री प्रकाशदादा भोपी माजी सरपंच ग्रामपंचायत जांभोडे. मालिकावीरसाठी आकर्षक सायकल आणि त्याचबरोबर चषक मान्य श्री ॲडव्होकेट किरणदादा धलपे यांच्या वतीनं. सामनावीरसाठी स्पर्धेचा पहिला दिवस अर्थातच गुरुवार 13 जानेवारी चषक सौजन्य लाभले पांडुरंगदादा तरे यांच्या माध्यमातून. संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य सेवा गणेशदादा शिंगोले, गोरक्षनाथ इंटरनेट वायफाय तर्फे मोफत सर्व्हिस नंदूदादा बजागे आणि त्याचबरोबरीनं सर्वच मान्यवरांचा आम्ही पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. अजून एक धक्का बसतोय सुभाष कापडीला मिळणारी सफलता. धक्का पोहोचतोय हा 7वा आगाशी क्रिकेट संघाला. नऊ धावा दाफलकावरती आणि 7 गडी गमावतोय संघ आगाशी. आता विकेट आणि धावांमध्ये सध्या चेसिंग सुरू आहे. अजून एक धक्का बसेल का? कॉटन बॉलची संधी आणि त्या संधीचं सोनं स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये टिपलाय सुभाष कापडीनं. हा दर्जेदार झेल विवेकची केली फेल. पोहोचतोय धक्का 8वा आगाशी क्रिकेट संघाला. नऊ धावसंख्येवरती 8 गडी बाद होत आहेत. खूप मोठ्या फरकानं सामना जिंकत असताना टीम ओमसाई कलमखडे आगाची संघाला भरपूर काही शिकण्यासारखं आहे या लढतीमधून. थांबून पूल करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग इनला संधी, रनआउटची संधीचं सोनं. इक्वेशन आता पाहतोय आपण. 9 विकेट आउट, 9 रन वरती. लास्ट मॅन स्टँड इन टू द ग्राउंड. मॅजिकल फिगर स्कोरबोर्ड वरती. कुठल्याच टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत आम्ही ज्या त्या 3-4 वर्षामध्ये इतक्या स्पर्धा कव्हर केल्यात, कुठल्याही संघाची अशी दुरावस्था झालेली पाहायला मिळालेली नाहीये. कारण 9 धावा दाफलकावरती असताना हा 9वा गडी आता गमावतीये टीम आगाशी. नागेश लास्टमॅन स्टँडिंग. अंतिम आणि शेवटचा फलंदाज आता खेळपट्टीकडे पोहोचतो. जयमान बेलपाडा टीम कॅप्टन विनंती आहे सर्व टीममेट्सला घेऊन आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला यायचं. यस
हवा तसा सामना रंगत नाहीये, परंतु बॉलरनं जरूर दर्जेदार कामगिरी केली आहे मॅच मध्ये. बॅकफुट थांबून हुक केलाय, फाईन स्ट्रोक, संधी नाहीये फिल्डरला, बॉल सीमा पार. अंतिम क्षणाला आता कृपालच्या बॅटमधून येतोय हा चौकार. चौकाराने टीमची टोटल पोहोचते 13 वर. 2 बॉल आता शिल्लक, औपचारिकता फक्त बाकी या लढतीमध्ये. अंतिम सामना रंगताना पाहायला मिळेल. एक्झॅक्टली जनमन बेलपाडा ऑन साइडला स्वीप करत असताना फाईन स्ट्रोक, बॉल चालला सीमारेषा पार, लागोपाठचा दुसरा चौकार, परंतु आता उशीर जरूर झालाय. लागोपाठचा दुसरा चौकार येत असताना धावफलक पोहोचतो 17 वर. 1 बॉल आता 40 रनची आवश्यकता. जवळ अशक्य आणि असं हे लक्ष. 9 फलंदाज तर 9 धावसंख्येवरतीच गमावले होते भावेश दादा. असं वाटलं होतं सिंगल डिजिटच्या टीम ऑल आउट होईल की काय, परंतु आता कृपालनं लास्ट 2 बॉल वरती चौकार ठोकून धावफलक वेगाने पुढे गेले. कृपालची खऱ्या अर्थानं कृपा आता स्कोरबोर्ड वर होत असताना ऑन साइडला फक्त दिशा देत असताना डीप मध्ये मिड विकेटला मिळेल ती फक्त एकच धाव. आणि याच बरोबरीने हा सामना विजयी होती टीम ओमसाई कलमखांडे. वेल प्ले बॉस, टफ अँड हार्ड लक टीम आई एक्युरा स्पोर्ट्स क्लब आगाशी. तर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया, ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये